महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी आपली माती आपला 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, go! आणि सुरुवात झालेली आहे पहिल्या वेळेला मॅक्स गॉडविट महाकबड्डी लीगच्या अंतिम फेरीची पुरुषांच्या सामन्याची. सांगली विरुद्ध ठाणे आणि ही पहिली रेड सांगलीची आणि गुण मिळालेला आहे तिकडे महेश मगदुमने. कोच पोपट पाटील उत्साहित होऊन टाळ्या वाजवताना. निश्चितपणे सुरुवातीच्या चढाईमध्ये जर गुण घेतला तर आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढतं हे त्या शिक्षकाला नक्कीच माहिती आहे. आणि आज जो सांगली रॉयल्स विरुद्ध ठाणे टायगर्स हा सामना या ठिकाणी रंगणार आहे. पहिलीच पकड आणि ती यशस्वी सांगलीची. समोर जाऊन छातीला धडक दिलेली आहे आणि अनिल पाटील 10 नंबर ठाण्याचा बाद झालेला आहे. सामन्याची पहिली पकड सांगलीकडून. एकजुटीने अशी अतिशय उत्कृष्ट अशी पकड केली आहे आणि सामन्याच्या सुरुवातीलाच सांगलीने ठाणेकरांना थोडा दणका दिला असं म्हणायला हरकत नाही. निश्चितपणे आपण पाहिले आतापर्यंत सामन्यात ज्या संघाची सुरुवात आक्रमक होते तो संघ विजयी होतो शेवटी आणि तेच धोरण इथे सांगलीने अवलंबलेलं आहे. खरंय राहुल, निश्चितच त्यांचं मनोबल वाढतं आणि त्यांची कामगिरी चांगली होते. त्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं असं की ठाण्याचा संघ हा थोडासा उजवा आहे सांगलीला, पण माझं तर असं मत आहे की आज ज्याच्या हृदयात जोश आहे आणि ज्याची विजयाची भूक जास्त आहे तोच संघ जिंकणार छाया. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जो जास्त चांगली रणनीती आखेल आणि डावपेच खेळेल तोच विजयी होणार आहे. निश्चितपणे आलेला आहे स्टार रेडर ठाण्याचा निलेश साळुंके. या खेळाडूकडे आवर्जून आपण लक्ष ठेवा. पूर्वीच्या सामन्यांमध्ये अगदी चमकदार कामगिरी केलेली आहे निलेशने. पहा 52 पॉईंट रेड्स मध्ये, 3 पॉईंट कॅच मध्ये आणि एक्स्ट्रा पॉईंट बोनस आणि सुपर कॅच वगैरे मध्ये 6 पॉइंट. मातब्बर आणि दिग्गज असा हा खेळाडू निलेश साळुंके. अतिशय उत्कृष्ट बदलालित्य असलेला असा हा निलेश. आलेला आहे सांगलीसाठी नवीन रेडर पाठवलेला आहे राहुल वडार. सहसा भागेश भिसे लवकर एंट्री करतो रेडिंग साठी, पण आता नीतीत थोडा बदल. राहुल हा अंतिम सामना आहे. दोन्ही संघाला विजयश्री खेचून आणण्याची ईर्ष्या आहे, त्यामुळे ते रणनीती आखणार. आणि आता ठाण्याचा खांब आक्रमणाचा सूरज देसाई मुख्य अस्त्र आहे हे ठाण्याच्या भातातलं. पहा 83 पॉइंट आतापर्यंत मिळवलेले त्यांनी रेड मध्ये आणि एक्स्ट्रा पॉइंट 6. स्पर्श केल्याचा दावा लॉबी मध्ये तो गेला आहे. एक खेळाडू स्पर्श केल्याचा दावा गुण मिळवला त्याने. सूरजने उत्कृष्ट झेप घेऊन गडी टिपलाय आणि त्याचा पुढची स्टेप ही मध्यरेषेकडे आली आहे. त्याचा फोर्स मध्यरेषेकडे आहे. निश्चितपणेच तो यशस्वी होऊन जाणारच होता राहुल. छाया पण पहा तिकडे झेप मारताना जर तोल गेला होता ती संधी दवडलेली आहे सांगलीनी. आणि आता महेश मगदुम आलेला आहे. त्यापेक्षा मी म्हणेन की चढाईपटू हा अलर्ट होता. तोल जरी गेला तरी त्यांनी तो फोर्स आपला कायम ठेवला आणि मध्यरेषेत गाठली त्यांनी. बरोबर आहे छाया, पण दरम्यान महेश मगदुमनी एक खेळाडू स्पर्श केलेला आहे ठाण्याचा. हा देखील साजेसा असा अंतिम फेरीचा सामना टोल्याच टोला प्रति टोला चालू आहे. इकडे परत आलेला आहे अनिल पाटील ठाण्यासाठी. झपाटून पुढे सरसावताना टोटच झालेला त्या खेळाडूचा एक सांगलीचा डिफेंडर कोर्टाच्या बाहेर त्याचा प्रवेश झालेला आहे. पाहूयात किती खेळाडू बाद करतात पंच. ते पहा झपाटून पुढे स्पर्श केला पायाने आणि त्याचा पाठलाग करता करता सांगलीचा डिफेंडर मैदानाबाहेर गेला. थाटात पट ठोकलेला आहे अनिल पाटीलनी. पाटीलकी दाखवलेली आहे इथे आपल्या कौशल्याची. आणि आता सांगलीसाठी आनंद पाटील आला आहे. हा देखील स्टार रेडर आहे सांगली रॉयल्सचा. बऱ्याच सामन्यांमध्ये सामन्याचा मानकरी झाला. रेड्स मध्ये 49 पॉईंट, कॅच पॉईंट 2, एक्स्ट्रा पॉईंट 7. ठाण्याचे 7ही खेळाडू प्रमाणात अतिशय उत्कृष्ट पकड. थोडासा बेसावत झाला चढाईपटू. योग्य फायदा ठाण्याच्या खेळाडूंनी घेतलेला आहे. निश्चितपणे छाया घेतला अंगावर आणि टाकला शिंगावर. अतिशय उत्कृष्ट पकड तिकडे ठाण्याच्या वाघांची. सूरज देसाई मुख्य अस्त्र बाद होते आता ठाण्याचं. पहा
सूरज देसाईंनी बैठीलात मारून टो टच करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच पायावर त्यांनी डावी मारली आणि त्याला त्यातल्या तिथे गाडत केला आणि समोरचे खेळाडू आले. निश्चितपणे अतिशय उत्कृष्ट केलेली ही पकड. पठ्ठे बापरावाची मांडीत झेप आणि अटक सूरज देसाईला. दोन्ही संघाचा अंतिम सामन्यासाठी चाललेला हा खेळ अतिशय साजेचा असा आहे. निश्चितपणे डिझर्विंग फायनल अँड डिझर्विंग फायनलिस्ट महेश मखदूम. बघूया काय मचावतोय तो धूम. तुर्तास तरी ठाण्याला नाजूक अशी 1 गुणाची आघाडी. परसूट करण्याचा प्रयत्न निलेश साळुंकेचा. चपळ बिजली का खंबा निलेश साळुंके. 5 खेळाडू आहेत सांगलीचे मैदानामध्ये. 5 मिनिटं झालेली आहेत. निलेश साळुंकेची चढाई ठाण्याच्या वाघांसाठी. चौडा पकड आणि निलेश साळुंके बाद. बेसावत असलेल्या चढाईपटूला हाताच्या खेळाडूंनी पटामध्ये पकडला आणि बाकीच्यांनी त्याला मदत केली. हे बघा आपण अतिशय उत्कृष्ट पकड ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. उत्कृष्ट डिफेंडिंग सांगलीचं देखील. आणि आता सांगलीसाठी आलेला आहे कृष्णा मदने. दोन्ही संघाचे खेळाडू अतिशय चार्ज दिसत आहेत आपल्याला. निश्चितपणे आणि ती पाहूया कृष्णाची लीला आता काय होते ती. क्या बात आहे. हमरी तुमरी चाललेली अगदी सामन्यामध्ये. टोल्याला प्रतिटोला आणि आता आलेला आहे अनिल पाटील ठाण्याचा वाघ. क्षणाक्षणाला प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या अशा चढाया चालू आहेत त्या ठिकाणी. पकडी चालू आहेत. निश्चितपणे आज खेळाडू प्रेक्षकांनाही एक पर्वणी लाभणार आहे हा सामना बघण्याची. आणि 6 मिनिटं ह्या पर्वणीची संपलेली आहेत. अनिल पाटीलची चपळ हालचाल. पटात परत घुसून अनिल पाटील. उत्कृष्ट कॉर्डिनेशन होतं. तो तिकट कॉर्नर वरून सुटला तर समोरचा खेळाडू पटात पडणार आणि मला मागून जायचं. हे कॉर्डिनेशन त्यांचं होतं. हे त्याच्यासाठी मी सरावाला त्यांचा मान देईन. अतिशय उत्कृष्ट सराव त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. निश्चितपणे धरणाचे सगळे दरवाजे बंद. आणि आता सांगलीची रेड. आनंद पाटील आलेले आहेत सांगलीसाठी. बाद झालेला आनंद पाटील पुढे सरसावला तेव्हा त्याच्या चवड्यात सूर मारला ठाण्याच्या डिफेंडरने आणि त्याला खाली जमिनीवर ओढलं. बघा पुढे सरसावला आणि चवड्यात सूर मारून त्याला पकडलेला आहे. आणि वेळीच बाकीच्या संघाच्या सहकार्यांची हे मदत. जास्त महत्वाचं होतं. वेळीच मदत होणे हे अतिशय महत्वाचं होतं. म्हणूनच ही पकड सक्सेसफुल झाली. देर झाली की सर्व दूर होतं या. टायमिंगला अतिशय महत्व आहे या खेळामध्ये. परफेक्ट टायमिंग जर समोरच्या खेळाडूने पकडलं आणि पकड केली तर ती यशस्वी होणारच. जर कोणी गुणफलक पाहिलं तर कोणाला वाटेल की बॉस मॅच संत गतीने चालू आहे, पण असं नाहीये. चढाया आणि पकडी इतक्या उत्कृष्ट आहेत की दोन्ही संघांना सहजासहजी गुण मिळवून देत नाहीयेत. बरोबरीचे तुल्यबळ असे संघ आणि तुल्यबळ असा सामना सूरज देसाई दरम्यान ठाणे टायगर्ससाठी. सांगलीचे 6 खेळाडू क्रीडांगणात. सूरजला बोनस पटात घुसल्यात सूरजच्या आणि परत एकदा मागे ओढण्यात आला. परत एकदा सूरज बाद. सूरजने अतिशय चांगला प्रयत्न केला तिचा, पण जे संघभावना आणि एकजूट होती ती अतिशय वाखाणण्याजोगी होती आणि त्याचाच हा प्रात्यक्षिक उत्कृष्ट पकड. तो पा डिफेंडर पकडण्याच्या नादात त्यांनी उभी कोलांटी शीर्षासन मारून कोलांटी घेतलेली आहे तिकडे. प्रसंगी योगा, प्रसंगी कबड्डी, काहीही करून त्याला मध्यरेषेकडे जाण्यासाठी रोखणं हेच उद्दिष्ट. येन केन प्रकारे झंझावत थांबवायचं. किसी भी हाल में दुश्मन अपने घर तक नहीं जाना चाहिए. टाइम आउट. 7.5 मिनिटं संपलेली आहेत. प्रेक्षकांना माहिती आहे की पुरुषांचा प्रत्येक हाफ 20 मिनिटाचा असतो, महिलांचा 15 मिनिटं. त्यामुळे हा थरार जास्त वेळ चालणार आहे. महेश मखदूम. चपळ हालचाली सांगलीच्या रेडमध्ये चालू आहेत. सांगली रॉयल्सच्या महेश मखदूमच्या. एक खेळाडू त्यांनी स्पर्श केला असावा आतापर्यंत. चपळ हालचालींचा इथे देखावा महेश मखदूम द्वारा. कोच पोपट पाटील सांगलीचे. आणि आता नवीन रेडर आता उतरवलेला आहे. हा सूरज बनसोडे आलेला आहे. छोटा सूरज आलेला आहे ठाणे टायगर्स साठी. विविधता आणतायत आपल्या आक्रमणात. सूरजला बोनस रेषा पार करून गुण घेण्याचा पूर्ण प्रयत्न बोनस आहे इथे. आणि कारण सांगलीचे 7ही खेळाडू क्रीडांगणात हजर आहेत तर त्याचा फायदा तो घेऊ शकतो. बरोबर आहे, पण त्याला तिथे रोखून धरण्यात यश आलेलं आहे. अजूनपर्यंत तरी एकही गुण नाही. आणि हा आलेला आहे आनंद पाटील. चपळ असा खेळाडू आहे. बघा जसा सामना पुढे जाईल चपळ हालचाली आणि चपळ सुटका त्याच्या आपल्याला पाहायला मिळतील. चपळ हालचाली आणि अतिशय अलर्ट असलेला असा हा खेळाडू आहे.
समोर प्रचंड आल्याबरोबर जागरूक. त्याने हात ठेवला आणि त्या बाजूला तो निसटला. त्याचं लक्ष होतं माझ्यावर कोण प्रहार करतंय. निश्चितपणे अनिल पाटीलची ती सचिन पाटील कप्तानची पकड फसली तिकडे ठाण्याची. आणि आता पाहूया ठाण्याची रेड. तुषार चव्हाण हा डिफेंडर आहे. खरं तर काल त्यांनी बारामती विरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली होती. बारामतीचा मुख्य अस्त्र मोबिन शेखला त्यांनी नलिफाय केला होता. मोबिन शेखच्या सगळ्या चढाया त्यांनी गारद केल्या होत्या पकडीमध्ये. असा तुषार चव्हाण आता पहिल्यांदा रेडसाठी आलेला आहे. त्यानंतर आता आनंद पाटीलची रेड सांगलीसाठी. सांगलीची आघाडी आणि लोन चढवण्याची संधी छाया सांगलीला. निश्चितच ठाण्याचे 3च खेळाडू आहेत. चढाईमध्येच सांगलीने आता गुण घेऊन लोन दिला पाहिजे आणि आपल्या गुणसंख्येमध्ये वाढ केली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे ठाण्याच्या खेळाडूंनी 3 खेळाडूंमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं ठेवून चढाईमधनं लॉट घेणं हे त्यांनी क्रमप्राप्त ठेवलं पाहिजे. निश्चितपणे बोनसची त्यांना संधी आहे कारण सांगलीचे खेळाडू जास्त आहेत. परत एकदा सूरज बनसोडे आलेला आहे. सांगली ठाण्याच्या रेडरला बोनस मिळवण्याची संधी. हे पहा सूरज बनसोडे लात मारून लॉबीमध्ये गेलेला आहे. खेळाडू स्पर्श केल्याचा दावा. निश्चितपणे त्यांनी तो स्पर्श केला म्हणूनच तो लॉबीमध्ये गेलाय. जेव्हा स्ट्रगल होतं किंवा स्पर्श करतात तेव्हाच तुम्ही लॉबीचा उपयोग करू शकता. आणि ते क्रीडांगणामध्ये ऍड झालेली असते आणि तो निश्चितपणे दाखवतो की मी तुला स्पर्श केलाय. बरोबर आहे. हा आलेला कॉन्फिडन्स आहे त्याचा. आत्मविश्वास. आता पाहूयात महेश मगदुमची रेड. ताता थैया चपळाईनं भरतनाट्यम कथकली पुरुषांच्या पदलालित्यात. चपळ हालचाली पण कोणताही गुण नाही या रेड मध्ये. 1 गुणाची आघाडी सांगली रॉयल्स कडे आहे. 10.5 मिनिटात झालेले आहेत महाकबड्डी लीगच्या पुरुषांच्या अंतिम फेरीमध्ये. निलेश साळुंके हे अस्त्र आलेलं आहे ठाण्याचा. आता आव्हान सांगली समोर. टुणूक दिशेने उडी. एक खेळाडू बाद केल्याचा दावा पट ठोकून आणि बरोबर इथे साधलेली आहे निलेश साळुंकेने ठाण्यासाठी. आनंद पाटील आता सांगलीसाठी चढाई करायला आलेला आहे. 9 नंबरचा आनंद पाटील. गुणसंख्या समान 7 प्रचंड चपळ असं पदलालित्या आणि पकडण्याचा प्रयत्न केला. मध्यरेषा शिवली आनंद पाटीलने. प्रचंड आनंद सांगली रॉयलच्या कॅम्पमध्ये. टाइमली पकड करायला गेला होता पण तो एकटा अंगावर गेला त्याला आणि बाजूला सारत तो पुढे पुढे रेटत मध्यरेषेकडे गेला. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी आपली माती